जी माहिती पुरवतो ती एक किंवा दोन ठिकाणाहून नाही तर जगभरातील सर्व तज्ज्ञांकडून आणि सखोल अभ्यासातून एकत्र करून सादर करतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा. सर्वांना नमस्कार. चॅनलवर परत स्वागत आहे. आज आपल्याकडे खूप आकर्षक विषय आहे की काय खरंच 10 ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला भविष्यात 5 ते 10 लाख रुपये मोजावे लागतील. 10 ग्रॅम सोन्याची किंमत होती फक्त 63 रुपये. आणि विशेषतः गेल्या काही वर्षांत तर सोन्याच्या भावाने जी उसळी घेतली आहे ती तर अविश्वसनीय आहे. तर मग प्रश्न असा आहे की एवढं सोनं विकत घेताय तरी कोण? गेल्या 5 वर्षात डॉलरमध्ये सोन्याचा भाव वाढलाय 71.6%. नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत जो आजकाल सगळ्यांनाच पडलाय. सोनं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग, पण त्याचा भाव खरंच आभाळाला भिडणार आहे का? चला तर या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. म्हणजे विचार करा, मग ते शहरात असो किंवा अगदी खेड्यापाड्यात, प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की काय खरंच 10 ग्रॅम सोन्यासाठी आपल्याला भविष्यात 5 ते 10 लाख रुपये मोजावे लागतील? आता सध्याचीच परिस्थिती बघूया. 2026च्या सुरुवातीलाच 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे जवळपास 1,59,000 रुपये. हो, बरोबर ऐकलत. हा आकडाच आपल्याला विचार करायला लावतो, नाही का? बरं, भविष्यात काय होणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडं मागे जावं लागेल. सोन्याचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा राहिलाय हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे आणि रंजकही आहे. जरा या आकड्यांवर नजर टाका. 1964 साली 10 ग्रॅम सोन्याची किंमत होती फक्त 63 रुपये. हो, म्हणजे विचार करा, तेव्हा जेवढ्या पैशात एका कुटुंबाचं जेवण व्हायचं तेवढ्याच सोनं मिळायचं. आणि आज ती एक प्रचंड मोठी गुंतवणूक झालीये. केवढा मोठा बदल आहे हा, नाही का? आणि विशेषतः गेल्या काही वर्षांत तर सोन्याच्या भावाने जी उसळी घेतली आहे ती तर अविश्वसनीय आहे. 2010 ते 2025 म्हणजे या फक्त 15 वर्षात भाव तब्बल 560% वाढले आहेत. म्हणूनच तर म्हणतात ना, संकटाच्या काळात लोक बाकी सगळं सोडतात पण सोन्यावरचा विश्वास नाही सोडत. आता जरा आपण भारताच्या बाहेर म्हणजे जगाच्या बाजारात काय चाललंय ते पाहूया. कारण आपल्या देशात सोन्याचा जो भाव असतो ना, तो फक्त आपल्यापुरता ठरत नाही, त्यावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा खूप मोठा परिणाम होतो. तर मग प्रश्न असा आहे की एवढं सोनं विकत घेताय तरी कोण? फक्त आपल्यासारखे सामान्य लोक नाहीत, तर मोठमोठ्या देशांच्या सेंट्रल बँका, सरकारं आणि मोठे गुंतवणूकदार सुद्धा रांगेत आहेत. का? कारण जेव्हा जेव्हा बाजारात भीतीचं वातावरण पसरतं तेव्हा सोनं हेच सगळ्यांना सुरक्षित वाटतं. सगळेजण सोन्याकडे धाव घेतात आणि मग साहजिकच भाव वाढतात. आणि यामागे एक खूप मोठं कारण आहे. झालं असं की फेब्रुवारी 2022मध्ये रशियाची परकीय गंगाजळी म्हणजे त्यांचे परदेशातले पैसे गोठवण्यात आले. त्या एका घटनेने जगभरातल्या बँकांची विचार करण्याची पद्धतच बदलून टाकली. सगळ्यांना कळून चुकलं की सोनं ही एकमेव अशी गोष्ट आहे जिला कोणीही गोठवू शकत नाही, कोणाच्याही नियंत्रणात नाही. आणि त्यामुळेच सोन्याची किंमत सगळ्यांच्या नजरेत आणखीनच वाढली. आणि त्याचा परिणाम तुम्ही या आकड्यांमधनं बघू शकता. जगातल्या मोठमोठ्या सेंट्रल बँकांनी गेल्या काही वर्षांमध्ये अक्षरशः हजारो टन सोनं खरेदी केलं आहे. ही काही साधी खरेदी नाहीये, ही एक विक्रमी खरेदी आहे. आणि यामुळे झालंय काय, तर सोन्याच्या भावाला एक असा मजबूत आधार मिळालाय की भाव खाली येणं खूपच कठीण झालंय. ठीक आहे, हे झालं जागतिक पातळीवरचं चित्र. आता पुन्हा एकदा आपल्या देशात येऊया, कारण इथे सोन्याच्या भावाचं गणित थोडं वेगळं आहे. एक असा घटक आहे जो खास करून भारतातल्या भावावर परिणाम करतो. आणि तो घटक म्हणजे रुपया डॉलरचा खेळ. आता हे अगदी सोपं करून सांगतो. आपण जे सोनं विकत घेतो ते जवळपास सगळं बाहेरून आयात करतो आणि त्याचे पैसे आपण अमेरिकन डॉलर्समध्ये देतो. त्यामुळे जरी जगात सोन्याचा भाव स्थिर असला तरी आपला रुपया जर डॉलरच्या तुलनेत कमजोर झाला तर आपल्याला सोनं आपोआप महाग पडतं. आणि हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, गेल्या 5 वर्षात डॉलरमध्ये सोन्याचा भाव वाढलाय 71.6%. पण त्याच काळात रुपया कमजोर झाल्यामुळे आपल्यासाठी, भारतीयांसाठी तोच भाव वाढलाय पूर्ण 100%. म्हणजे विचार करा, जागतिक वाढीपेक्षा कितीतरी जास्त फटका आपल्याला बसलाय. तर मग या सगळ्या पार्श्वभूमीवर भविष्यात काय होणार, तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? चला जरा पुढे काय वाढून ठेवलंय ते बघूया. बरं, जर जगात सगळं काही सुरळीत चालू राहिलं, म्हणजे कोणतंही मोठं संकट आलं नाही, तर तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याचा भाव पुढच्या काही वर्षात हळूहळू वाढतच राहील. हे आकडे तेच सांगतायत. 2030 सालापर्यंत हा भाव 1,80,000चा टप्पा गाठू शकतो. पण हा झाला एक सर्वसाधारण अंदाज. आता विचार करूया की जर काहीतरी अनपेक्षित, काहीतरी मोठं घडलं तर असं काय होऊ शकतं ज्यामुळे सोन्याचा भाव अचानकपणे आकाशाला भिडेल? वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या मते जेव्हा जगात मोठी आर्थिक उलथापलट होते
जसे की एखादी मोठी मंदी आली किंवा तणाव वाढला तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडेच धाव घेतात. अशा परिस्थितीत म्हणजे विचार करा, सोन्याचा भाव अगदी कमी वेळात 15 ते 30% सुद्धा वाढू शकतो. ठीक आहे, भाव वाढतील, कमी होतील, पण या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी नेमका अर्थ काय? चला जरा यावर खोलात जाऊन विचार करूया. आणि मग एक मूलभूत प्रश्न समोर येतो. सोन्याचा भाव वाढला म्हणजे आपण खरंच श्रीमंत झालो का? हा प्रश्न आपल्याला थोडं थांबून विचार करायला भाग पाडतो. कारण याकडे पाहण्याचे 2 दृष्टिकोन आहेत. एकीकडे हो, आपल्या घरात जे पिढ्यानपिढ्या जपलेलं सोनं आहे त्याची किंमत नक्कीच वाढली, पण दुसरी बाजू अशी आहे की याचाच अर्थ आपल्या रुपयाची ताकद, त्याची खरेदी करणारी शक्ती कमी झाली. म्हणजे आज जर नवीन सोनं घ्यायचं ठरवलं तर त्यासाठी कितीतरी जास्त पैसे मोजावे लागतील. म्हणून यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अनेक वेळा सोन्याचे भाव वाढतात याचा अर्थ सोनं जास्त मौल्यवान झालंय असं नसून ते सोनं विकत घेण्यासाठी वापरला जाणारा पैसा म्हणजे आपला रुपया कमजोर झाला आहे. सोन्याचे वाढते भाव हे खरं तर महागाईचं आणि आपल्या पैशाची किंमत कमी होत असल्याचं एक मोठं आणि स्पष्ट लक्षण आहे. आणि म्हणूनच शेवटी हा एक प्रश्न अनुत्तरित राहतो की सोनं हे खरोखर आपल्या संपत्तीचं संरक्षण करणारं एक सुरक्षा कवच आहे की मग फक्त एका महागड्या जगाचं सुंदर प्रतीक असलेला एक सोन्याचा पिंजरा? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तुम्हाला असे व्हिडिओ आणि विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओ आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि लवंग्याला नक्की सबस्क्राईब करा.